संध्या मराठी रेसिपीमध्ये आपलं मनापासून खूप खूप स्वागत आहे। आज मी तुम्हाला पालकचं वरण कसं दाखवणार आहे हे बघा। तर हे मी पालक स्वच्छ धुवून घेतलेली आहे पालक, आणि पावसाळ्यामध्ये पालक छान स्वच्छ धुवूनच घ्या का करून। हे बघा, मी तुरीची डाळ घेतलेली आहे वाटीभर आणि कुकरमध्ये स्वच्छ धुवून घेणार आहे। बघा, स्वच्छ धुवून घेतलेली आहे मी डाळ। आता आपल्याला मी एक टमाटर छान काप करून घेतलेला आहे, हे टाकणार आहे याच्यामध्ये लगेच। हे बघू शकता, मी हळद पण याच्यामध्येच टाकलेली आहे। आता मी पालक मस्त चिरून घेतलेला आहे, स्वच्छ धुवून चिरून घेतलेला आहे। आता तुम्ही याची चव पण एकदा बघा करून, वरणाची खूप छान लागते, खूप आवडीने खातील लेकरं। हे बघा, आता मी पाणी टाकणार आहे याच्यामध्ये। आता पाणी तुमच्या याच्यानुसार टाका की शिट्ट्या किती घ्यायच्या ते तुमच्या कुकरनुसार। तर मी पाणी टाकलेलं आहे आणि कुकर लावणार आहे लगेच। तर हे बघू शकता मी कुकर, हे बघा आपली डाळ शिजलेली आहे का बघायची आहे आता मस्त लगे। हे बघू शकता किती छान शिजलेली आहे डाळ आपली। आता आपल्याला मस्त याला घाटून घ्यायचं आहे। हे आता मस्त आपल्याला घाटायचे आहे। हे बघा किती छान शिजलेली आहे, बघू शकता तुम्ही व्यवस्थित। याच पद्धतीने आपल्याला डाळ छान शिजून घ्यायची आहे। हे बघा, या पद्धतीने आपल्याला घाटून घ्यायचं आहे। आता फोडणीला साहित्य काय काय टाकायचं ते मी तुम्हाला सांगणार आहे। कोथिंबीर घेतलेली आहे, कढीपत्ता घेतलेला आहे मी स्वच्छ धुवून, आणि लसणाची व्यवस्थित काप करून घेतलेले आहे। हे बघा, जिरी मोहरी आहे, आणि लाल तिखट तुमच्या तिखटनुसार टाका, आणि थोडीशी मी हळद किंचित घेतलेली आहे, जास्त नाही, थोडीशी उगं। हे बघा, मी तेल टाकलेले आहे 2 माप। आता मोहरी आणि जिरे टाकायचे आहेत आपल्याला। हे बघू शकता मस्त आहे बघा, तेल मस्त गरम झालेलं आहे, आणि छान तडतड झाल्यानंतरच आपल्याला लसण टाकायचं आहे। हे बघा, आणि लसण लालसर झाला पाहिजे व्यवस्थित। हे बघा, हे बघा मस्त लालसर झालेलं आहे लसण आपल्याला। आता याच्यानंतर आपल्याला लाल तिखट टाकायचं आहे, आणि कोथिंबीर याच्यात टाकायची, आणि फक्त थोडंसं असं ठेवायचं झाकण, आणि परतून हलवून घ्यायचं छान। तर वरण आपल्याला याच्यामध्ये टाकून द्यायचं, जी डाळ शिजलेली आहे ती। आता मस्त लगे हलवायचं आहे। आता मस्त आपल्याला याच्यामध्ये पाणी टाकायचं आहे। आता तुम्हाला जितकं पातळ करायचं तेवढं पातळ, किंवा घट करायचं तेवढं घट करू शकता तुम्ही, असं काही नाही, आता तुमच्या पद्धतीनं वरण। आता याच्यामध्ये मस्त मीठ घालून घ्यायचं आपल्याला। आता मी थोडंसं पाणी टाकणार आहे याच्यामध्ये। तर हे बघू शकता, हे बघा मस्त घट्ट आणि व्यवस्थित झालेलं आहे वरण आपलं। आता आपल्याला याच्यामध्ये मीठ टाकायचं आहे। आता मीठ टाकणार आहे मी चवीपुरतं। आता मस्त उकळू द्यायचं आहे आपल्याला, आणि बघू शकता वरण खूप छान झालेलं आहे। हे बघा, माझं वरण झालेलं आहे, आणि खूप टेस्टी होतं। नक्की हे ट्राय करा तुम्ही। आवडलं तर लाईक शेअर कमेंट नक्की करा, आणि कुठून बघता ते पण मला कमेंटमध्ये नक्की सांगा। मला पण आवडेल की खरंच माझी डिश कुठपर्यंत गेलेली आहे, नक्की सांगा मला। आवडलं तर बेल बटन नक्की दाबा।